कोकणात शिमगोत्सवादरम्यान ज्या लोककला जपल्या जातात त्या कला म्हणजे कोकणी माणसाचं खऱ्या अर्थाने वैभव। मात्र ही संस्कृती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। यासाठीच या लोककलांना एकाच छताखाली आणण्याचं काम केलंय ते सुकाई देवी देवस्थान अडूर यांनी। हे पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत कोकणात। शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा आणि संस्कृती जपण्याचं काम कोकणात आजही केलं जातं। कोकणातल्या शिमगोत्सवात वैशिष्ट्यपूर्ण ठरतात ते इथले नमन, खेळे आणि जाकडी। कोकणाच्या ग्रामीण भागातील हे कलावंत पिढ्यानपिढ्यांकडून आलेली ही सांस्कृतिक ठेव तितक्याच आपुलकीने जपतात। कोकणच्या ग्रामीण भागातील हे कलावंत आपापल्या पारंपरिक लोककला विविध ठिकाणी सादर करण्यासाठी सज्ज होत आहेत। गावागावातील शिमगोत्सव आता संपलाय, मात्र हीच लोककला टिकून राहावी म्हणून गुहागरच्या सुकाई देवी देवस्थान अडूर यांच्या वतीनं नमन स्पर्धेचं आयोजन केलंय। स्पर्धेच्या माध्यमातून या सर्व कलावंतांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। नृत्य स्पर्धा, भजनी भारूड स्पर्धा, त्यापैकी हे नमन स्पर्धा म्हणजे कोकणातलं नमन, पारंपरिक जुन्या कला जोपासल्या जाव्यात हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। गेल्या 300 वर्षांहून अधिक काळ ही लोककला इथल्या नमन मंडळांनी जपली आहे। त्याचबरोबर याच नमनामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो तो संकासूर। संकासूर म्हणजे कोण, याचा या नमनाशी काय संबंध, त्याची कथाही अगदी रंजकपणे सादर केली जाते। या कार्यक्रमाला स्पर्धेचं रूप न देता एक सांस्कृतिक कार्यक्रम, हे कार्यक्रम कसे आहेत, ज्या जुन्या पिढीनं, मागच्या जुन्या पिढीनं आमच्यावरती मोठ्या जबाबदारीने ही परंपरा जोपासण्याचं काम दिलेलं आहे। फक्त याला माध्यम आहे, फक्त ही सांस्कृतिक कार्यक्रम, ह्याच्यात मोठा अगदी जुन्या पिढीनं दिलेला मोठा एक वारसा आहे आणि तो आम्ही जपण्याचं काम करतोय। विष्णू पुराणामध्ये आपल्याला त्याचं संकल्पना सापडते, शंकासूर, त्याचं हे म्हटलेलं आहे शंखासूर असं खरं मूळ शब्द येतो, पण त्याचा अपभ्रंश शंकासूर संकासूर असा तो अपभ्रंश झाला पुढे। ही लोककला जपणारा एक वैशिष्ट्यपूर्ण समाज आहे। या समाजाची एक पिढी हा ठेवा आपल्या पुढच्या पिढीला देते आणि ती पिढी तितक्याच आत्मीयतेनं हा संस्कृतीचा ठेवा वर्षानुवर्ष पुढे चालवत ठेवते। आम्ही प्रथम जे सादरीकरण असतं त्याला मार्क ठेवलेले आहे। त्याच्यानंतरचा आमचा जो बेस आहे तो गणगवळण, उत्कृष्ट गणगवळण, त्याच्यामध्ये विशेष असा अभिनय श्रीकृष्ण किंवा संकासूर असेल, असे जे कलाकार आहेत त्यांना वैयक्तिक म्हणजे गुण असतातच, पण 100 मार्काची ही त्यांची परीक्षा असते आणि त्या पद्धतीने त्यांनी हे सादरीकरण करायचं असतं। अनेक ठिकाणी लोककला लोप पावत असताना सुकाई देवी देवस्थान अडूर यांच्या वतीनं ही कला जोपासण्याचं काम नक्कीच कौतुकास्पद म्हणावं लागेल। कॅमेरामन निलेश कदमसह अमोल कलये आणि ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही, गुहागर, रत्नागिरी।